नमस्कार. तुम्हा सगळ्यांचा 31 तारखेला पेपर आहे. पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आज 19 तारीख जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय, आजपासून बरोबर साधारण मोजले तर 10-11 दिवस आपल्या हातात आहेत. आता या उरलेल्या वेळामध्ये माझं मत आहे की तुम्ही पूर्ण वेळ परीक्षा केंद्राला फील करा. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या मेजर चुका या परीक्षा केंद्रात गेल्यानंतर होतात. तिथे गेल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये गरमी भरपूर आहे. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही 2 ते 3 पेपर पुढल्या 3 दिवसांमध्ये असे सोडवा की जेव्हा तिथे ना पंखा लावलेला आहे ना कुठनं वारा येतोय. अशा परिस्थितीमध्ये पेपर सोडवा. तुम्ही तिथं मेंटली स्टेबल राहतात आहेत का? ती प्रॅक्टिस तुम्हाला 31 तारखेला उपयोगी पडेल. आजूबाजूला गोंगाट असेल अशा भागात 2 पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. ट्राय करा की आजपासून ते 31 तारखेपर्यंत तुम्ही दुपारी झोपणार नाही, तुम्हाला डुलकी लागणार नाही. सीसॅटचा पेपर आपला 3 ते 5 हे विसरू नका. सीसॅट तर इझी आणि माझा निघून जाईल असं म्हणणाऱ्यांना मी म्हणेल की आयोगानं जास्त नाही पण 10% जर डिफिकल्टी लेवल वाढवली तर तुमचा पेपर निघाल का याचा विचार करा. बघा इफ्स आणि बट्स भरपूर आहेत. आयोगानं थोडं जरी UPSC प्रमाणे पॅटर्न आणून सीसॅटमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला ना तर तिथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतोय. 67 मार्क सुद्धा आपले निघतात आहेत का हा मग प्रश्न तयार होऊ शकतोय. त्यामुळे सीसॅटला तुम्ही कानाडोळा करू नका, त्याच्याकडे लक्ष द्या. मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही सांगतोय त्यामध्ये नीट लक्षात घेण्याचं काम आहे की हे सगळे मुद्दे तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. परीक्षा केंद्रामध्ये जर तुम्ही या चुका टाळाल तर बरं होईल, नाहीतर तुमचे मार्क मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील. सुरुवात करूया. तर एक सक्सेससाठी खूप छान मंत्र इथं दिला जात असतो की जे तुम्ही स्मॉल एफर्ट्स रोज घेतात ना तुमच्या डे टू डे कामांमध्ये, त्यामधनं तुम्हाला तुमचं सक्सेस जे ते भेटत असतं. आणि त्याकरता तुम्हाला तुमचं डे टू डे काम जे आहे ते व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं. मित्रांनो, यासाठीच हा व्हिडिओ. आता तुम्ही उरलेल्या दिवसांमध्ये तुमच्या टाइम टेबलकडे लक्ष देणं आणि तुमचं डे टू डे टाइम टेबल व्यवस्थित ठेवणं यासाठी प्लीज काम करा. पुढल्या उरलेल्या दिवसांमध्ये नीट लक्षात घ्या की तुम्हा सर्वांना 10 ते 12 रोज पेपर GSचा सोडवायचा आहे आणि मग 3 ते 5 तुम्हाला सीसॅटचाही सराव करायचा आहे. हे पुढले दिवस बिलकुल शांततेत बसून तिथे पेपर सोडवणे आणि शांत चित्तानं तिथे लक्ष बिलकुल केंद्रित करून पेपर सोडवणे याकडेच लक्ष द्या. बाकी वेगळं काहीच करू नका. मला माहिती आहे की GSचा पेपर 10 ते 11 मध्येच तुमचा वाचून होऊन जाणार आहे. तुम्ही एक नीट चेक करा. तुम्ही जेव्हा पेपर सोडवाल त्यावेळेला 10 ते 11 मध्ये तुमचा पेपर झाला सोडवून तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले आणि जर तुम्हाला 11 ते 12चा वेळ भेटलेला होता त्याच्यात तुम्ही सोडवले तर तुमचे किती बरोबर आले. सेकंड टाइम जेव्हा तुम्ही सोडवायला जातात ना तेव्हा मेजॉरिटी क्वेश्चन चूक होतात आणि तेच तुम्हाला निगेटिव्हकडे घेऊन जातात. मग त्यावेळेला हातात वेळ आहे म्हणून शांत बसून राहणे आणि उद्योग न वाढवणे हे पण तुमच्या हातात आहेत. मेजॉरिटी टाइम जर तुमचा स्कोर 1 आणि 2 मार्कांनी जात असेल तर त्याला हे जबाबदार आहे का हे चेक करा. परीक्षा केंद्रामध्ये मेजॉरिटी लोक हीच चुकी करतात आणि जे लोक पहिल्यांदा पेपर देतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ सगळ्यात जास्त महत्त्वाचा. दोस्तांनो, 3 ते 5 सीसॅटला देखील कॉन्सन्ट्रेट करून व्यवस्थित वेळ द्या. तुम्ही आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, पुढची मेजर गोष्ट आहे ती म्हणजे OMR. प्लीज तिला जपा. तुमची पाण्याची बाटली तिच्यापासून दूर ठेवा. तिला इकडे तिकडे पडू देऊ नका. ती जर खराब झाली तर तुम्हाला दुसरी OMR दिली जाणार नाहीये. त्याच्यावरची संपूर्ण माहिती भरत असताना काळजी घ्या, गडबड होणार नाही या गोष्टींची. कारण जर त्यात गडबड झाली तर संपला विषय आपला. ही OMR कम्प्युटरद्वारा चेक होत असते, त्याच्यामुळे तिचे जे बाजूचे कोपरे आहेत त्यांना जास्त जपा. तुमची माहिती व्यवस्थित भरा. गोल काळे करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. करेक्ट गोल काळा करण्याची ही पद्धत आहे. अर्धा निम्मा गोल काळा करू नका. खूप महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा जास्त जर गोल तुम्ही आता काळे केले तर आधीच्या कॉन्टेक्स्टमध्ये होत होतं की तो तुमचा मार्क जो आहे तो निघून जायचा, पण आता तुम्हाला निगेटिव्हमध्ये टाकणार आहेत ते लोक. जर तुम्ही एकापेक्षा जास्त गोल काळे केले तर ते तुमचे मार्क निगेटिव्हमध्ये जाणार आहेत. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचा. तुमच्या हॉल तिकीट
आता इधर 23 और 25 तारखेपर्यंत येऊन जाईल. हॉल तिकीटवरचे इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचा, त्याच्यात गडबड होता कामा नये. नीट लक्षात घ्या की आपल्याला परीक्षा केंद्रात किमान 1.5 तास आधी पोहोचायचंय. म्हणजे 23 किंवा 25 तारखेला तुमचं हॉल तिकीट आलं तर केंद्राची टेहाळणी करून या एकदा की तुमचं केंद्र कुठे. ज्यांचं असं झालं की केंद्र फुल झालं आणि आता पुण्याहून कदाचित नवी मुंबई किंवा छत्रपती संभाजी महाराज नगर बाहेर केंद्र दिलेलं आहे, त्यांनी शनिवारी जाऊन 30 तारखेला केंद्र चेक करून घ्यायचंय. बाकी परीक्षा केंद्रात काय काय नेऊ आणि ऑल ह्याचं जर बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर खाली मला कमेंटमध्ये टाकून ठेवा, त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवेन. मित्रांनो, तुमच्या जिथे दिलेलं ते परीक्षा केंद्राचं नाव आहे, परीक्षेचं ठिकाण आहे, ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. एक छोटासा मॅटर मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे नाशिकमध्ये एक सिडकोमध्ये 2 महाविद्यालय आहेत, लोकनेते व्यंकटराव हिरे आणि एक कर्मवीर भाऊराव हिरे, LVH आणि KVH. सुदैवाने त्यांचं अंतर जवळ आहे म्हणून काही नाही. एका विद्यार्थिनीची तिथे गफलत झालेली होती की तिचं केंद्र होतं LVH, ती गेली KVHला. अंतर कमी आहे म्हणून पोहोचू तरी शकली. तुमच्या बाबतीत असं झालं तर. त्यामुळे या गोष्टीची प्रचंड काळजी घ्यायची आहे तुम्हाला. तुम्ही आत्तापासूनच ठरवून ठेवा की तुमचा परीक्षा केंद्राचा वेळ जर दूर असेल तर तुम्हाला सकाळी 7ला उठायचं आहे पुढली 10 दिवस. 10 दिवस जेव्हा तुम्ही सकाळी 7ला उठतात तेव्हा ती सवय होईल 31 तारखेला. 31 तारखेला सकाळी 7 वाजता उठायची जर सवय लावाल तर ते तसं नाही होणार. तुम्ही त्या दिवशी डायरेक्टली उठाल तर संपलाच विषय. आत्तापासून सकाळी 7ला उठायची सवय लावा. 8पर्यंत आवरून झालं पाहिजे. तुम्ही 9:30ला तिथे, माफ करा, 8:30ला तिथे तुमचं जर घराच्या जवळ केंद्र असेल तर 8:30ला तुम्ही तिथे केंद्रावरती पाहिजे. 10चा आपला पेपर आहे म्हटल्यानंतर. हॉल तिकीटच्या 2 प्रिंट तुम्हाला घ्यायच्या आहेत. हॉल तिकीट जसं आलं तशा त्याच्यात 2 प्रिंट तुम्हाला घ्यायच्या आहेत. किमान 1.5 तास आधी, म्हणजे 8:30 वाजता तुम्ही सगळेजण केंद्रावरती पाहिजे म्हणजे पाहिजे. या सगळ्या गोष्टींची एक प्रिंट तुम्हाला लागणार आहे. ओरिजिनल आणि प्रिंट ती घेऊन ठेवा. आता हा पेन तुमचा रेडी करून ठेवा. सेलो लिक्वी फ्लो म्हणतात याला. सेलोचा लिक्वी फ्लोचा पेन आहे. याची नीब जरा जाड असते, पण जर तुम्ही तो 31 मेला पहिल्यांदा वापराल तर त्याची नीब अशी काढावी लागेल आणि मग तसं नका करू. त्याला बोथट करून ठेवा तुम्ही, सो दॅट तुम्ही काळा करायला गेला की असा एकदम तो आपोआपच गोल होऊन जाईल. तुम्हाला जास्त वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट करावी नाही लागणार. असे किमान 4 पेन तयार करून ठेवा तुम्ही. किमान 4 सांगतोय मी. आणि परीक्षा केंद्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथे कृपया लक्षात घ्या, कृपया कितीही जीवलग मित्र मैत्रीण असू दे, तुम्ही मदतीच्या भावनेने तिथे काही करू नका उद्योग की ह्याला पेन देऊन दिला, ह्याला काहीतरी देऊन दिलं आणि मग काय, तसलं करू नका. तुम्ही तिथे पेपरला जातात आणि जो विद्यार्थी पेनच घेऊन सोबत आलेला नाहीये तो तिथे, म्हणजे तुम्हीच विचार करा की त्यानं इमर्जन्सीसाठी प्रोव्हिजन्सच नाही करून ठेवलं त्याच्या. तुम्ही 4 पेन घेऊन गेले, तुमच्यातलं 1-2 तुम्ही त्याला देतात. तुम्हाला इमर्जन्सी आली तर, तुमचा पेन वेळेवरती नाही चालला तर. वर्षभर प्रिपरेशन केलं आहे आपण. सहकार नंतर करूया, आधी स्वतःच्या पेपरकडे आपण लक्ष देऊया. मित्रांनो, तिथे डिजिटल वॉच चालत नाही. तिथे तुम्हाला ही जी जुन्या काळातली तुमची वॉच आहे ती लागणार आहे. त्याच्यामुळे तिची तयारी आजपासून करून घ्या. हातावरती ती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर 2 तास आहे, काय गरज पडलेली आहे घड्याळाची, थांबवू. तसं नाही आहे. तू घरातनं निघालाच पोहोचतोय तिथे, तुझ्या हातावरती तुझ्या तिथं वॉच पाहिजे. तिथं CSATला तर वॉचची गरज नक्कीच पडणार आहे 100%. त्यामुळं मग तो वॉचची सवय लावून घ्या. नेक्स्ट, मी शिकवत असताना एक SOP फॉलो करतो. खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करून घ्या. प्रत्येक लेक्चरला माझी एक SOP असते की जर समजा तिथे विचारलंय विच इज करेक्ट आणि विच इज इनकरेक्ट, तर लगेच तिथे क्वेश्चनवरती मार्क करून घ्यायचा. जेव्हा तुम्ही ऑप्शन सोडवता त्यात 1, 2, 3, 4 हे येणार नाही, हे येणार नाही, म्हणजे हे 2 तरी आन्सर ऑप्शनमध्ये असणारच आहेत. 10 पैकी तुम्हाला कळलं ना की असे 5 क्वेश्चन बरोबर आहे आणि 5 क्वेश्चन इनकरेक्ट, रिस्क घ्या. त्यावेळेला सोडू नका. 10च्या 10 सोडले तर मार्क 0 भेटणार आहे. 10 करेक्ट आले तर विचार करा ना तुमचे किती मार्क तुम्ही पुढे जाल. रिस्क घ्या अशा क्वेश्चनच्या वेळेला. ह्याच्यासाठी SOP फॉलो करायची आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ती काय असते मी लेक्चरला सांगत असतो. त्यासाठी येणाऱ्या दिवसांमधले माझे लेक्चर्स नक्की फॉलो करा. दोस्तांनो, सक्सेससाठीचा एक महत्त्वाचा मंत्र आहे, आय मस्ट बिगिन रिव्हिजन, आय मस्ट बिगिन रिव्हिजन, आय मस्ट बिगिन रिव्हिजन. रिव्हिजनला सुरुवात करा. या आता नवीन काहीच एक वाचू नका. ते 3 इडियट्स मधले असतात ना ते
पेपरच्या आदल्या दिवशी दरवाजा खालनं काहीतरी टाकून देणारे, त्यांच्या नादाला लागू नका. तुमचे मित्रमैत्रिणी पण काही अशाच असतात जे तुम्हाला शेवटच्या क्षणी सांगतात हे नवीन मटेरियल आहे बरं का, नक्की वाच. हे नवीन मटेरियल आहे बरं का, नक्की वाच. त्याच्या नादाला लागू नका. नवीन काहीच वाचू नका. रिव्हिजन 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 रिव्हिजनकडेच लक्ष द्या. रिव्हिजन व्यतिरिक्त बाकी काहीच झालं नाही पाहिजे, काहीच नाही झालं पाहिजे. पूर्णपणे रिव्हिजनवरती तुम्ही सगळ्यांनी फोकस केला पाहिजे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्लीज सकाळी उठा. जमल्यास थोडं चालायला जा. सकाळी तुम्ही उन्हात चालल्यानंतर तुम्हाला आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी समोर येतील. आता अभ्यास ऑलमोस्ट झालेला आहे. आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे 10 ते 12 आणि 3 ते 5 मध्ये. यासाठी तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट खूप मॅटर करणार आहे. जमल्यास मला तर श्रद्धा आहे त्या गोष्टीवरती, थोडंसं ध्यान करा. थोडं शांत बसा. स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही कुठे चुकतात आहेत. पुढल्या 10 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तर सगळ्या चुका तुम्ही लिहून ठेवा. आणि त्या चुका 30 तारखेला संध्याकाळी वाचा की मी कुठे चुकलेलो आहे. ती चूक रिपीट नाही झाली पाहिजे परीक्षेमध्ये. पुढल्या 10 दिवसात 10 जरी चुका कमी कराल तरी 10 मार्क वाढणार आहेत. आणि 10 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 10,000 विद्यार्थ्यांना तुम्ही पाठीमागे टाकून द्याल. खूप पॉझिटिव्ह माइंडसेटने परीक्षेला सामोरे जा. सगळं काही छान होणार आहे तुमच्याबरोबर, सगळं काही. आता येत्या दिवसांमध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट खूप गरजेचं आहे आणि रिव्हिजन खूप जास्त गरजेची आहे. आता अजून तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे, त्याच्यावरती टाका. मी प्रयत्न करेन त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा. तुम्हा सर्वांना परत एकदा 31 मे साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतो. थँक्यू सो मच. जय हिंद.